रामकृष्ण हरी. विठोबा आणि ग्रीन हार्वेस्ट सह प्रस्तुत विठू माऊली पॉवर्ड बाय JSPM युनिव्हर्सिटी या कार्यक्रमात मी मोहिनी सुनार आपलं मनपूर्वक स्वागत करते. वारीची वेळ झाली, चला उठा जन विठूसी लक्षिता. नाही थाऱ्यावर मन टाळंगरे मन डोले, नाही देहभान मृदुंगाच्या थापी येई, आनंदा उधाण आषाढी एकादशी निमित्तानं. महाराष्ट्रातील संपूर्ण वातावरण सध्या भक्तिमय झालंय. हाती टाळ मृदंग घेऊन वारकरी पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन झालाय. पाहूया. सासवडहून निघालेल्या माऊलींच्या पालखीचं सध्या या ठिकाणी जेजुरीत काल आगमन झालं. आळंदीपासून ते पंढरपूर पर्यंत जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी हा दिवस अगदी पर्वणी असतो. कारण अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत मल्हारी मार्तंड खंडेरायाचं दर्शन त्यांना मिळतं. इथे शैव आणि वैष्णव या भक्तांचा मिलाफ होतो आणि भंडारा उधळत येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष होतो. जेजुरीमध्ये पोहोचलेल्या या माऊलींच्या पालखीवरती भंडारा उधळला जातो. दरम्यान माऊलींच्या पालखीचं सोन्याच्या जेजुरीमध्ये जोरदार स्वागत झाले. हाच क्षण अनुभवण्यासाठी आणि माऊलींचं दर्शन घेण्यासाठी जेजुरी पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. नवल देखिले कृष्णरूपी बिंब, सावळी स्वयंभू मूर्ती हरीची. मन निवाले बिंबले समाधान जाहले, कृष्ण रूपे बोंधले मन माझे. ते सावळे रूप आणि सुंदर रूप पाहण्यासाठी लाखो वारकरी संतांच्या पालखीसोबत पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करतात. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरीतल्या एक दिवसाच्या मुक्कामानंतर बाल्हेकडे मार्गस्थ झाली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी खंडेरायाच्या जेजुरीतील एक दिवसाच्या मुक्कामानंतर आता वाल्हेकडे रवाना झालेली आहे. आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम वाल्हेमध्ये असणार आहे. आळंदीमधून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघाल्यानंतर मजल दर मजल करत पंढरपूरकडे निघालेली आहे. आपण पाहतोय स्थानिक नागरिक जे आहेत ते दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. जेजुरी नगरीतून लाखो वारकरी आता वाल्हेकडे निघालेले आहेत आणि अगदी दुपारीपर्यंत ही पालखी जी आहे ती आता वाल्ह्यात मुक्कामासाठी पोहोचते. संत चालले पंढरी मुखी रामकृष्ण हरी, ध्वजा पताका अंबरी, विठू राहे हृदयांतरी. टाळ कल्लोळ बाहेरी, भाव कल्लोळ अंतरी, आली आषाढीची वारी, कृष्णदासा इच्छा भारी. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पाटसम मध्ये आगमन झालं होतं. पालखीचं दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी इथे मोठी गर्दी केली होती. संत तुकाराम महाराज पालखी रथाला आकर्षक अशी फुलांची सुंदर सजावट सुद्धा करण्यात आली. विठ्ठल नामाची मात्रा वारकऱ्यांची क्षणोक्षणाला ऊर्जा वाढवत राहते. मात्र संत तुकाराम महाराज पालखी सोहळा हा रोटी घाटामध्ये पोहोचला. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसाठी जसा दिवेघाट कठीण टप्पा असतो त्याचप्रमाणे रोटी घाट हा संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी अतिशय कठीण टप्पा असतो. वरवंड मुक्कामानंतर पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेली ही पालखी आज उंदवडी या गावड्यांची या ठिकाणी मुक्कामी असणार आहे.
एकूणच विठ्ठलाच्या जयघोषात वारकरी पायी वारी करतायत. ते विठुरायाच्या भक्ती तल्लीन झालेत. त्यासोबतच TV9 मराठीची LED व्हॅन आणि टीम सुद्धा वारीमध्ये सहभागी झाली आहे. वारीची प्रत्येक बातमी पोहोचवण्याचं काम आम्ही करतच आहोत. सोबतच वारकऱ्यांचे अभंग, वेगवेगळ्या कला TV9 मराठीची LED व्हॅन दाखवण्याचं काम करते. या वारकऱ्यांना आकर्षक बक्षीस सुद्धा इथे दिले जातात. या कृष्णाला बाई सांगा ग गुनी ग, या कृष्णाला बाई सांगा ग गुनी ग. नीचला मी होते नीच मंदारी, आवाज आला तुझा मुरारी. दाढी आणि ती घाट बांधून करीत मस्करी ग, या हारीला बाई सांगा ग गुनी ग, या कानाला बाई सांगा ग गुनी ग. चलाओ पंढरी जाऊ, चलाओ पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू. आमच्या TV9 मराठी चॅनलवर त्यांच्याकडून एक अभंग सादर करण्यात येतोय. एकदा अभंग सादर करण्यापूर्वी आपण जोरदार टाळ्या वाजवूयात आणि या मावशींचा आता आपण अभंग अतिशय शांतपणे आपण ऐकूया. माझ माहेर पंढरी पंढरी, माझ माहेर पंढरी पंढरी, माझ माहेर पंढरी पंढरी, माझ माहेर पंढरी. बाप आणि माझी आई, बाप आणि माझी आई, आहे विठ्ठल रखुमाई. ओ आहे विठ्ठल रखुमाई. विठोबा आणि ग्रीन हार्वेस्ट सहप्रस्तुत विठू माऊली पावर्ड बाय JSPM युनिव्हर्सिटी या कार्यक्रमात 20व्यानंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. सध्या वारीमध्ये असंख्य वारकरी सहभागी झालेले आहेत आणि लाखोंच्या संख्येनं लोक वारीसाठी येत असतात. राज्याच्या अगदी कानाकोपऱ्यातनं वारीसाठी लोक पंढरपुरात येत असतात. वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा मानून अनेक वेगवेगळ्या माध्यमातनं वारकऱ्यांची सेवा करत असतात आणि अशीच सेवा रांगोळी कलाकार चंद्रकांत यांनी इथे साकारलेली आहे. वारकऱ्यांना चालून आलेला थकवा ही सुंदर रांगोळी पाहून क्षीण होईल आणि मन प्रसन्न होईल या भावनेनं या वाटेवरती या रांगोळ्या साकारण्यात आल्या. अगदी पायघड्या घालाव्यात अशा प्रकारे रांगोळ्या साकारण्यात आल्या. सख्या साजनाची पंढरीच्या त्या पांडुरंगाची, दरबार पाहताच मन झाले दंग, दरबार पाहताच मन झाले दंग, भेटीसाठी. ब्रह्मांडीचे रूप साठविण्या डोळा, जमतो हा मेळा चंद्रभागेतिरी. वारीचा हा विलक्षण अनुभव आम्ही आपल्याला दररोज देणार आहोत, अगदी आषाढी एकादशी पर्यंत. तुर्तास विसावा घेतोय. नमस्कार. रामकृष्ण हरी.